अजितदादांच्या जयंतीच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे आमदार नाराज, सूत्रांची माहिती। अजितदादांचा एकच प्रकारचा फोटो बॅनरवर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या। बॅनर लावल्यानंतर त्यांचा जिओ टॅगिंग करण्याचेही आदेश देण्यात आल्याचे सूत्रांची माहिती। पक्षाच्या निर्णयावर अनेक आमदारांनी व्यक्त केली नाराजी। पक्षातील नेत्यांच्या आमदारांवर विश्वास नाही का अशी चर्चा यामुळे सुरू झाल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। अक्षय मंकनी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय सविस्तर अपडेट? ऋषाली, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 22 जुलै रोजी पहिली जयंती जी आहे ती राज्यभर साजरी केली जाणार आहे। या संपूर्ण जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेक बैठका सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना राज्यभर जयंती जी आहे ती साजरी करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत आणि जयंतीनिमित्त विविध उपक्रम घ्या असे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु या जयंतीच्या निमित्ताने अजित पवार यांचा एकच फोटो जो आहे तो संपूर्ण राज्यभर सर्वच आमदारांनी आपल्या मतदारसंघात लावावे असा आदेश जो आहे तो पक्षाकडनं घेण्यात आलेला आहे आणि त्याचसोबतच जे फोटो लावण्यात येणार आहेत त्याची जिओ टॅगिंग सुद्धा करा अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो पक्षाकडनं घेण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या निर्णयावरून खरं तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये जी आहे ती नाराजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अंतर्गत आमदार जे आहेत ते एकमेकांसोबत या सगळ्या संदर्भात खासगी चर्चा करताना पाहायला मिळतात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आमदारांवरती विश्वास नाहीये का अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो या निर्णयातून उपस्थित होताना पाहायला। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। जळगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी हा बॅनर लावला। शरद पवारांचा फोटो लावण्यासाठी शरद पवारांची परवानगी संजय पवार यांनी हा दावा केलाय। संजय पवारांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतलेली।